नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी पीओक्यू सिरीजमध्ये तुमचं स्वागत। मी अजय कुमार गोसावी। इतिहास विषयाचे प्रश्न आपण कव्हर करतोय। आज आपण कंबाईन पूर्व 2017 ला इतिहास विषयावर कोणत्या टाइपचे प्रश्न विचारले होते त्याचा एनालिसिस आपण आजच्या लेक्चरमध्ये करणार आहे। आपल्या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची रिमाइंडर आणि अपडेट, ती म्हणजे तुम्ही जर आपला अँड्रॉइड ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते नक्की करा। गुगल प्ले स्टोअरवर जाऊन एमपीएससी ट्रिक्स बाय अजय कुमार या नावानं आपलं अँड्रॉइड ॲप त्या ठिकाणी आहे, तर ते ॲप तुम्ही डाउनलोड करू शकता। या ॲपवर गेल्यानंतर सध्या चर्चेतला कोर्स आहे तो म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास, विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भात। या कोर्समध्ये आपण जवळपास 900 प्रश्न कव्हर केलेले आहेत, 900 पेक्षा जास्त, 300 पेक्षा जास्त प्रश्न तुम्हाला रिव्हिजनसाठी त्या ठिकाणी व्हिडिओ लेक्चर्स आहेत सगळे तुम्हाला पाहायला मिळेल। आणि फी फक्त 249 रुपये आहे। प्रत्येक लेक्चर किती वेळा पाहता येईल हे त्या लेक्चरचं वैशिष्ट्य आहे। तर हे आपले ॲप नक्की डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरवरनं, आणि किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतोय, त्या लिंकवर क्लिक करून सुद्धा तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता। तर आज आपण वेळ न दौडता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया। आपला आजचा पहिला प्रश्न आहे तो म्हणजे प्रश्न होता, स्वातंत्र्य चळवळीत भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचे कार्य प्रथम कोणी केले? ठीक आहे, कंबाईन पूर्व 2017 ला विचारलेला हा प्रश्न आहे। महात्मा ज्योतिबा फुले, सरोजिनी नायडू, महात्मा गांधी आणि ॲनी बेझंट असं हे आपल्याला उत्तर दिले। याचं करेक्ट आन्सर येतं महात्मा गांधी। भारतीय स्वातंत्र्य चळवळीत स्त्रियांना आणण्याचं कार्य महात्मा गांधीजींनी केलं। म्हणजे असहकार आंदोलन, सविनय कायदेभंग आंदोलन किंवा 42चं चले जाव आंदोलन याच्यामध्ये मग सरोजिनी नायडू असतील, कमलादेवी चट्टोपाध्याय, कस्तुरबा गांधी, ॲनी बेझंट असतील, होम रूल लीगच्या कार्यातून आणलेल्या पुढं। तर असं बाकी इतर उत्तर तुम्ही या ठिकाणी देऊ शकताय, पण इथं करेक्ट आन्सर काय येतं तर महात्मा गांधी हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे। पुढचा प्रश्न होता, 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकांचं हिंदी सैनिकांशी असलेलं प्रमाण याच्या बाबतीमध्ये हा पुढचा प्रश्न विचारलेला होता। तर इथं तुम्ही घटक लक्षात घ्या, हा प्रश्न ऍक्च्युली रद्द झालेला होता, कारण यामध्ये एक चूक थोडीशी झालेली होती। ती चूक कशी होती माहिती आहे का? 1857चा उठाव जेव्हा झाला तेव्हा हे प्रमाण किती होतं तर हे प्रमाण होतं म्हणजे इंग्रजी सैनिकाचं हिंदी सैनिकाशी असलेलं प्रमाण 1:6, म्हणजे एक इंग्रज सैनिक होता तर त्याच्याबरोबर भारतीय सैनिक होते 6, एवढं मोठं प्रमाण होतं। मग 1857च्या उठावामध्ये बंड हे सैनिकामधून झाल्यामुळं ते प्रमाण कमी करायचं ठरवलं, आणि ते प्रमाण करताना कसं असावं याबाबत एक कमिटी नेमण्यात आली होती, कमिशन नेमण्यात आलं होतं। त्या कमिशनला काय म्हटलं जातं? पील कमिशन। त्या कमिशनला काय म्हटलं जातं? पील कमिशन असं म्हटलं जातं, पील कमिशन। आणि या पील कमिशननं दिलेल्या शिफारशीनुसार प्रमाण असं ठरवलं, तर ते प्रमाण ठरवताना 2 घटकामध्ये विभाजना केली, कारण त्यावेळी बंगाल प्रांत, मद्रास प्रांत आणि मुंबई प्रांत अशा 3 प्रांतावर ब्रिटिशांचं वर्चस्व होतं। त्यातला जो बंगाल प्रांत आहे, बंगाल प्रांत, तर त्या बंगाल प्रांतामधलं जे प्रमाण असेल ते 1:2 करायचं ठरवलं। 1:2 म्हणजे काय? एका भारतीय सैनिकामागं 2 ब्रिटिश सैनिक हे प्रमाण होतं। आणि जे मुंबई आणि मद्रास प्रांत होते, ना, या ठिकाणचं प्रमाण काय केलं होतं तर 1:3 केलं होतं। 1:3 म्हणजे एका भारतीय सैनिकाच्या मागं 3 ब्रिटिश सैनिक असं प्रमाण केलं होतं। पण इथं देताना प्रश्नामध्ये ह्यांनी चूक काय केलेली होती तर 1857च्या उठावानंतर इंग्रजी सैनिकाचं हिंदी सैनिकाशी असलेलं प्रमाण पण कोणत्या प्रांतामध्ये हे न दिल्यामुळे हा प्रश्न रद्द होत होता। पण याचं करेक्ट आन्सर तुम्ही बघायला गेलं तर 1:3 आणि 1:2। बंगाल प्रांत दिलं तर 1:2 हे तुमचं उत्तर असतं, आणि मुंबई किंवा मद्रास प्रांत दिलं असतं तर 1:3, आणि कमिशन कोणतं तर पील। आता हा प्रश्न सुद्धा लॉजिकल होता। प्रश्न क्रमांक 28, वासुदेव बळवंत फडके डॅश डॅश खात्यामध्ये लिपिक होते। आता वासुदेव बळवंत फडके यांनी कारकिर्दीमध्ये लिपिक म्हणून काम केलं, पण त्यांनी लिपिक म्हणून काम करताना एक तर रेल्वेमध्ये काही काळ काम केलं होतं, सुरुवातीला काही काळ काम केलं होतं। त्याच्यानंतर पुण्यातला जो लष्करी लेखा विभाग आहे, तर या लष्करी लेखा विभागामध्ये ते रुजू झाले होते। ठीक आहे, तर हे तुम्हाला इथं सांगता येईल। ओके, आणि आपल्या आईचं त्यांच्या आजारपणामध्ये रजा न मिळाल्यामुळं त्यांचं मन ब्रिटिश सत्तेविरुद्ध विद्रोही बनलं, आणि त्याच अनुभवातून त्यांनी नोकरी सोडून ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव काढण्याचा निर्णय घेतलेला होता। पर्यायीमध्ये तुम्हाला काय दिले? एक लष्करी दिले, दुसरं टपाल दिले, तिसरं संरक्षण दिले, आणि चौथं रेल्वे दिले। आता प्रश्न असा आहे, जरी त्यांनी रेल्वेमध्ये काम केलं असलं
तरी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणार आणि जास्त काळ केलेली नोकरी ही लष्करी लेखा विभागातली होती. ओके, म्हणून इथं उत्तर आणि संरक्षण तर येणारच नाहीये. ओके, तर कोणत्या खात्यात लिपिक होते, आता हा सुद्धा कन्फ्युजनचा प्रश्न आहे. ठीक आहे, प्रश्नच आहे कन्फ्युजनचा, पण इथं उत्तर असायला पाहिजे लष्करी. ठीक आहे. पुढचा प्रश्न होता विचारसरणीबाबत, म्हणजे साम्राज्यवादी विचारसरणी कोणाची किंवा केम्ब्रिज विचारसरणी कोणाची, अशा टाईपवर हा प्रश्न होता. तर याचं करेक्ट आन्सर बघा, यामध्ये साम्राज्यवादी विचारसरणी जर बघितलं तर व्हॅलेंटाईन चिरोल हे महत्वाचं नाव येतं. व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळक यांना काय संबोधलं होतं, तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी लोकमान्य टिळकांना म्हटलं होतं हे भारतीय असंतोषाचे जनक आहेत. भारतीय असंतोषाचे जनक आहेत. लक्षात आलं का, हे लक्षात ठेवायचं. लोकमान्य टिळकाला भारतीय असंतोषाचे जनक असं कोणी म्हटलं, तर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी म्हटलं. हे तुमचं तिथं उत्तर असणार आहे. तर मग साम्राज्यवादी विचारसरणी व्हॅलेंटाईन चिरोल हे तुमची जोडी बरोबर आहे. केम्ब्रिज विचारसरणीमध्ये जर तुम्ही बघितला, भारतीय स्वातंत्र्य लढा हा ब्रिटिशांविरुद्ध एकजुटीने केलेला संघर्ष नव्हता. हा ब्रिटिशांनी दिलेल्या सत्तेत आणि अधिकारामध्ये एक उच्च स्पर्धा होती. अशा विचाराचे प्रवर्तक म्हणजे अनिल सेल हे काय येतात तुम्हाला या ठिकाणी केम्ब्रिज विचारसरणी येणार. राष्ट्रवादी विचारसरणी म्हटलं आर.सी. मजुमदार येणार इथं, आर.सी. मजुमदार. आणि चौथा ऑप्शन साम्यवादी विचारसरणी जर म्हटलं तर तुम्हाला या ठिकाणी सरळ उत्तर आहे, ते म्हणजे आर.पी. दत्त. ओके, आर.पी. दत्त म्हणजेच काय त्यांचं नाव आहे, रजनी पाम दत्त असं नाव आहे, रजनी पाम दत्त. तर हे तुम्हाला विचारसरणीवरचे असणारे लोक त्याच्यावरच्या जोड्या म्हणजे 1, 2, 3, 4 हे पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये, म्हणून हे तुमचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, प्रश्न होता टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली. आता टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना कोणी केली असं म्हटलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे, तर याचं जर करेक्ट आन्सर बघायला गेलं तर 1910 मध्ये ही टाटा हायड्रॉलिक पॉवर सप्लाय कंपनी स्थापन झाली होती. कोणत्या साली, 1910 मध्ये. आता टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची संकल्पना, तर मूळ संकल्पना कोणाची होती असा जर प्रश्न विचारला असता तर उत्तर जमशेदजी टाटा असतं. ओके, त्यांना भारताच्या औद्योगिक विकासासाठी वीज महत्वाचे हे कळून चुकलं होतं, म्हणून त्यांची ही मूळ कल्पना होती. परंतु ही योजना प्रत्यक्षात यायच्या अगोदर जमशेदजी टाटा यांचं निधन झालं 1904 ला. मग जमशेदजी टाटा यांचं निधन झाल्यानंतर त्यांचे जे पुत्र होते त्यांचं नाव आहे सोराबजी. पुत्र होते सोराबजी टाटा. सोराबजी टाटा यांनी काय केलं, मग वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी 1910 मध्ये टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीची स्थापना केलेली होती. म्हणून याचं उत्तर आहे दोराबजी टाटा, जे जमशेदजी टाटा यांचे पुत्र. ठीक आहे, हा इथं महत्वाचा घटक आहे, हे लक्षात आलं पाहिजे. आता या कंपनीचा जो पहिला जलविद्युत प्रकल्प होता, टाटा हायड्रॉलिक पॉवर कंपनीचा पहिला जलविद्युत प्रकल्प खोपोलीला सुरू झाला होता, खोपोलीला. ओके, आता तुम्हाला इथं काय दिलेलं आहे बघा, प्रश्न काय दिलेला आहे, स्थापना कोणी केली, तर उत्तर असणार दोराबजी टाटा. ओके, पण मूळ संकल्पना कोणाची होती, जमशेदजी टाटा यांची. पुढचा प्रश्न बघा, 1789 मध्ये मुंबई येथे सुरू झालेले मुंबई प्रांतातलं पहिलं वृत्तपत्र कोणतं. आता ऑप्शन मध्ये बघा, बॉम्बे गॅझेट, बॉम्बे कुरिअर, दर्पण आणि बॉम्बे हेरॉल्ड. आता 1789 हे पर्टिक्युलरली दिले, म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 बॉम्बे हेरॉल्ड हे तुमचं उत्तर असणार आहे. का बरं, कारण बॉम्बे कुरिअर जे स्थापन झालं ते 1790 साली सुरू झालं आणि याचंच पुढे रूपांतर टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रामध्ये झालं, टाइम्स ऑफ इंडिया. ओके, तर बॉम्बे कुरिअर हे महत्वाचं त्यामध्ये येतं, त्या टाइम्स ऑफ इंडिया ह्याच्यामध्ये झालं. बॉम्बे हेरॉल्ड हे जर बघितलं तर हे 1789 साली सुरू झालं होतं. मुंबई प्रकाशित होणारे पहिले वृत्तपत्र म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर इथं तुम्ही घटक लक्षात घ्या, दर्पण 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं मराठी वृत्तपत्र होतं आणि बॉम्बे गॅझेट हे 1791 साली वर्ष आहे. पण तुम्हाला इथं देताना 1789 असं स्पेसिफिकली मेन्शन केले, म्हणजे तुमचं उत्तर बॉम्बे हेरॉल्ड हे एक्झॅक्टली असणार आहे. पुढचा प्रश्न बघा, 1872 मध्ये एका पठाणाने अंदमान बेटावर कोणाचा खून केला. आता 1872 म्हणजे 1869 ते 1872 या कालखंडामध्ये भारताचे व्हाईसरॉय कोण होते, तर भारताचे व्हाईसरॉय होते या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1 लॉर्ड मेयो.
कारण व्हाईसरॉय ते होते. फेब्रुवारी 1872 मध्ये अंदमान मधल्या पोर्ट ब्लेअर या ठिकाणी तुरुंगाला भेट देत असताना तर शेर अली आफ्रिदी नावाच्या पठाणाने त्यांचा खून केला. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न होता डॅश डॅश यांच्या मते वेद हे अपरुषीय नाहीत. तर या प्रश्नाचं उत्तर येतं महात्मा फुले. आता तुम्हाला वेद हे अपरुषीय नाहीत असं दिल्यामुळे दयानंद सरस्वती या ठिकाणी येणार नाहीत. अपरुषीय या शब्दाचा अर्थ काय, हा मूळ जो शब्द आहे या शब्दाचा अर्थ काय. या शब्दाचा अर्थ म्हणजे जे मानवानं व पुरुषानं निर्माण केलेले नाही किंवा ईश्वर निर्मित किंवा देवी असं आपण म्हणतो. तर हिंदू धर्मामध्ये वेद हे अपौरुषेय असे मानलं जातं. तर दयानंद सरस्वती आर्य समाजाचे संस्थापक होते. तर त्यांच्या मते काय होतं, वेद हे अपौरुषेय आहेत असं त्यांचं मत होतं. त्याच्यामुळे चौथा ऑप्शन येणार नाही. मग त्यामुळे उत्तर आहे महात्मा फुले, हे त्याचं करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न आहे चौरी चौरा घटनेनंतर कोणती चळवळ संपुष्टात आणली. आता चौरी चौरा घटना घडली, कधी घडली त्याची तारीख तुम्हाला इथं लक्षात येणं गरजेचं आहे. चौरी चौरा घटना घडली ती होती तारीख 5 फेब्रुवारी 1922. कुठं घडली, उत्तर प्रदेश मधला चौरी चौरा. उत्तर प्रदेश मधला गोरखपूर जिल्हा आहे. यूपी मधला जिल्हा कोणता आहे ते पण लक्षात घ्या, गोरखपूर जिल्हा. चौरी चौरा या गावात असहकार आंदोलनाच्या काळात एका जमावानं पोलीस ठाण्याला आग लावली, ज्यामध्ये 22 पोलिसांचा मृत्यू झाला. त्यामुळे कोणती चळवळ संपुष्टात आली, असहकार चळवळ. आणि 5 फेब्रुवारी 1922ला 5 फेब्रुवारी 1922ला ही चौरी चौरा घटना घडली. आणि या घटना घडल्यानंतर 7 दिवसांनी म्हणजे 12 फेब्रुवारी 1922ला महात्मा गांधीजींनी ही चळवळ संपुष्टात असल्याचं अधिकृतपणे घोषित केलं. त्याच्यामुळं उत्तर काय असणार आहे तर असहकार चळवळ. तर लक्षात ठेवा 5 फेब्रुवारी 22 फेब्रुवारी या तारखा पण महत्वाच्या. पुढचा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणत्या व्यक्ती सहकारी चळवळीशी संबंधित आहेत. आता सहकारी चळवळीशी संबंधित असणाऱ्या व्यक्ती कोणत्या, यामध्ये तुम्हाला ऑप्शन जर तुम्ही बघितला तर याचं करेक्ट आन्सर येतं पर्याय क्रमांक 4. का बरं येतं तर यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील हे नाव दिलेलं आहे. आता विठ्ठलराव विखे पाटील म्हणजे आशिया खंडातला पहिला सहकारी कारखाना, साखर कारखाना प्रवरानगरला सुरू केला होता यांनी, त्यामुळे हे पण महत्वाचे आहेत. त्यानंतर भाऊसाहेब हिरे त्यांचे सहकारी होते, त्यामुळे पहिला ऑप्शन बरोबर आहे. व्यंकटबाई मेहता यांना भारतीय सहकारी चळवळीचं जनक मानलं जातं. हे जे वैकुंठबाई मेहता आहेत ना, यांना भारतीय सहकारी चळवळीचं जनक मानलं जातं. धनंजयराव गाडगीळ हे एक प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि सहकारी चळवळीला वैचारिक दिशा दिलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळं हे पण असणार आहे. वसंतदादा पाटील महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्याचं जाळं निर्माण करण्यामध्ये यांचा रोल आहे, म्हणून तर यांना सहकार महर्षी या नावानं ओळखलं जातं. यशवंतराव मोहिते हे सुद्धा नाव आहे. आणि त्याचबरोबर भाऊसाहेब थोरात हे नाव पण तुम्ही बघू शकता. तर अहमदनगर जिल्ह्यातले स्वातंत्र्य सैनिक. त्यानंतर जी.के. देवधर म्हटल्यानंतर पुण्यामध्ये सेवा सदन सहकारी संस्थेची स्थापनेमध्ये पुढाकार. ही सर्वच्या सर्व व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्वच्या सर्व बरोबर. पुढचा प्रश्न बघा. धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यामध्ये कोणती संस्था सुरू केली. आता इथं तुम्हाला देताना काय ऑप्शन दिले, शारदा सदन, विधवा आश्रम, निष्काम कर्ममठ किंवा महिलाश्रम हा घटक दिलेला आहे. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवा महिलांसाठी पुण्यात कोणती संस्था सुरू केली तर त्याचं उत्तर आहे महिलाश्रम. आता महिलाश्रम या संस्थेची स्थापना म्हणजे महिलांसाठी आश्रम जे 1896ला महर्षी कर्वे यांनी पुण्याजवळच्या हिंगणे या गावामध्ये सुरू केलं. अगोदर त्याचं नाव अनाथ बालिकाश्रम होतं, नंतर महिलाश्रम या नावानं सुद्धा ओळखलं जातं. अनाथ बालिकाश्रम पण महिलाश्रम म्हणून ओळखलं जातं. आता शारदा सदनची स्थापना पंडित रमाबाईंनी केली. कधी केली, 1889 मध्ये केली. निष्काम कर्ममठ महर्षी कर्वे यांनी स्थापन केलेलं आहे, 1910 मध्ये केलेलं होतं निष्काम कर्ममठ. महिलांच्या सेवेसाठी आयुष्यभर काम करणारे जे कार्यकर्ते असतील तर त्या कार्यकर्त्यांना तयार करणारी ही संस्था होती. थेट विधवा महिलांसाठीचा आश्रम वगैरे हा नव्हता. विधवाश्रम हे नाव दिलंय पण हे काय तुझं करेक्ट नाहीये. पर्याय क्रमांक 4 हे तुमचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. लखनौ येथील 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं. आता इथं आयोगाने जे कन्फ्यूज केलं होतं बडी बेगम, बेगम साहेबा असं, तर हे अवधच्या बेगम हे त्याचं करेक्ट आन्सर होतं. 1857 लखनौ मधील उठाव. आता 1857 मधील लखनौ मधील उठाव जो केला होता तर त्यांचं नाव होतं अवधच्या बेगम हजरत महल, हे नाव लक्षात ठेवा.
बेगम हजरत महल यांनी उठाव केला. अवधच्या बेगम होत्या त्या. अवध या प्रांताचे जे नवाब होते वाजिद अली शाह. अवध या प्रांताचे नवाब होते वाजिद अली शाह. वाजिद अली शाह यांच्या त्या पत्नी होत्या. 1856 मध्ये ब्रिटिशांनी काय केलं होतं तर गैरकारभार हा एक तरतूद लावून गैरकारभाराचं कारण पुढं करून हे जे संस्थान होतं ना अवध संस्थान तर हे खालसा केलेलं होतं. नवाब वाजिद अली शाह यांना कलकत्त्याला नजरकैदेमध्ये ठेवलं होतं. त्यामुळे अवधच्या जनतेमध्ये एक तीव्र असंतोष होता. 1857 ची ठिणगी पडताच यांनी अवधच्या ज्या बेगम होत्या त्यांचा मुलगा जो बिरजिस कादिर यांचा मुलाचं नाव काय आहे बिरजिस कादिर याला नवाब बनवण्यासाठी घोषित केलं. पण स्वतः शासनाची धुरा सांभाळली आणि अवधच्या बेगमांनीच मग 1857 उठावाचं नेतृत्व केलेलं बघायला मिळतं. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न होता 1949 मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली. आता 1949 म्हटलंय तुम्हाला. आता ऑप्शन देताना त्यांनी मुंबई दिले. मुंबईची स्थापना ही 1857 मधली आहे. ओके, म्हणजे 1857 च्या नंतरचा मुद्दा आहे. 1857 च्या नंतर विद्यापीठाच्या स्थापनेचा मुद्दा पाहायला मिळतो. अमरावती विद्यापीठ बघितलं तर ते 1983च्या आसपास. कोल्हापूर विद्यापीठ 1962 म्हणजे इथं उत्तर काय असणार आहे पुणे विद्यापीठ 1949. 10 फेब्रुवारी 1949. 10 फेब्रुवारी 1949 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न 1908 च्या कडक कायद्यामुळे कोणत्या वृत्तपत्रांनी प्रकाशन बंद केलं. आता 1908 चा जो कायदा आहे म्हणजे 1905 ला जी बंगालची फाळणी सुरू झाली स्वदेशी आंदोलन होतं हा प्रभाव कमी करण्यासाठी ब्रिटिश सरकारने 1908 मध्ये न्यूजपेपर ऍक्ट 1908 चा जो न्यूजपेपर ऍक्ट ना तो त्यांनी काय केला होता आणला होता. या कायद्यानुसार सरकारविरुद्ध जर लिखाण केलं तर वृत्तपत्राचं छापखाना जप्त करण्याचा अधिकार त्या कलेक्टरला देण्यात आले होते. आता यामध्ये कोणतं साप्ताहिक होतं जे प्रकाशनामुळे बंद पडलं तर त्यामध्ये युगांतर एक येतं. बंगाली साप्ताहिक होतं. क्रांतिकारी विचारांचा ते प्रचार करत होते. संध्या हे सुद्धा बंद पडलं होतं. संध्या जे वृत्तपत्र साप्ताहिक होतं ते सरकारच्या दडपशाहीमुळे बंगालवादी असल्यामुळे बंद पडलं. वंदे मातरम हे बिपिनचंद्र पाल काय आहे बिपिनचंद्र पाल यांनी सुरू केलेलं. नंतर अरविंद घोष यांनी संपादित केलेले इंग्रजी वृत्तपत्र होतं हे सुद्धा 1908 मध्ये बंद पडलं. पण इथं दर्पण हा ऑप्शन दिलेला आहे. आता दर्पणचा संबंध येत नव्हता कारण 1832 मध्ये सुरू केलं आणि ते 1840 मध्ये बंद पडले. आता दर्पण जर 1840 ला बंद पडत असेल तर त्याचा या ठिकाणी संबंध येणार आहे का येणार नाही. म्हणजे बी ऑप्शन जिथं असेल ते तुमचं इलिमिनेट होतं आणि एसीडी येणार. बी नाही आहे एसीडी येणार म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. बी एसीडी फक्त हे करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न होता ब्रिटिश साम्राज्यशाहीने कोणत्या कायद्याखाली ईस्ट इंडिया कंपनीकडून भारताचा राज्यकारभार हाती घेतला. आता ब्रिटिश साम्राज्यशाहीनं ईस्ट इंडिया कंपनीकडून कायदा हाती घेतला म्हणजे तुमचं उत्तर आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 असणार आहे. बरोबर आहे का. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1858 कारण या कायद्यानुसार ब्रिटिशांची ईस्ट इंडिया कंपनीची राजवट संपुष्टात आणली. भारताचा कारभार थेट ब्रिटिश राजघराण्याच्या म्हणजे राणी व्हिक्टोरियाच्या नावानं चालवला जात होता. आणि या ठिकाणी भारत मंत्री हे नवीन पद तयार करण्यात आलं. कोणतं पद 1858च्या कायद्यानं तयार करण्यात आलं भारत मंत्री म्हणजेच त्याला सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्हाला असा जरी प्रश्न विचारला सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद कोणत्या कायद्यानं निर्माण झालं तर उत्तर असणार आहे 1858चा कायदा. ओके. आणि भारत मंत्री म्हणजे सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया असं म्हटलं जातं जो ब्रिटिश मंत्रिमंडळाचा सदस्य असं. आणि जो भारताचा गव्हर्नर जनरल होता तर ते नामकरण चेंज करून भारताचा आता काय होणार गव्हर्नर जनरल जे म्हणत होते त्याच्याऐवजी आता काय म्हटलं जाणार तर व्हाईसरॉय असं म्हटलं जाणार. मग भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण असं जेव्हा विचारलं जाईल तर तुमचं उत्तर असणार आहे लॉर्ड कॅनिंग. आणि भारताचे पहिले व्हाईसरॉय कोण असं जरी विचारलं तर तुमचं उत्तर असणार आहे लॉर्ड कॅनिंग. लॉर्ड कॅनिंग हे शेवटचे गव्हर्नर जनरल आणि पहिले व्हाईसरॉय ठरले होते.
1858च्या कायद्यानं जे राज्यकारभारामध्ये असणारी बोर्ड ऑफ कंट्रोल, बोर्ड ऑफ कोर्ट ऑफ डायरेक्टर ही सुद्धा पदं रद्द झाली होती आणि त्याच्या जागी हे पद आलं होतं, ते म्हणजे भारत मंत्री. तर परीक्षेला तुम्हाला असं विचारलं गेलं एकदा, भारत मंत्री हे पद कोणत्या कायद्याने निर्माण झालं, किंवा सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया हे पद कोणत्या कायद्याने निर्माण झालं, कोणत्या कायद्यानं भारताच्या गव्हर्नर जनरलला व्हाईसरॉय असं संबोधण्यात आलं, तर हेच उत्तर असणार आहे 1858चा कायदा. आय होप हा घटक तुमच्या लक्षात आला. आपला ॲप डाउनलोड केला नसेल तर ते नक्की करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतो.